रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक पारंपरिक जे उपचार असतात आपले ग्रामीण भागातील त्याची माहिती देतच असतोय. तर आजही मी तुम्हाला अशीच एक माहिती देणार आहे. तर ही वनस्पती दिसते ना, ह्या वनस्पतीचं नाव आहे बहावा. ग्रामीण भागात आपल्या खेडेगावात बहावा म्हणतात आणि सुधारित म्हणजे आयुर्वेदिक भाषेत बाकीचे अमलतास म्हणतात. तर तुम्हाला याचे भरपूर आयुर्वेदिक उपयोग आहेत. तर तुम्हाला मी याचं सविस्तर सांगतोच. बघा, सुंदर असा हा बहावा बघा पूर्ण फुलाने बहरलेला आहे. खूपच अशी छानपैकी फुलं आलेली आहेत. तर याचा मी मागच्या व्हिडिओत माहिती दिलेली आहे. याची भाजीसुद्धा करून दाखवली आहे कशी बनवायची काय ती. तर ही याची भाजीसुद्धा खूप पौष्टिक आहे, पोटाच्या विकारासाठी खूप फायदेकारक आहे. तसेच याच्या ज्या शेंगा असतात ना, याच्या शेंगा जर ज्यांचं पोट साफ होत नाही, ॲसिडिटीचा त्रास आहे, अपचन आहे, तर त्यांनी ते शेंगेच्या आतला मगच काढला आणि बोरा एवढी गोळी करायची आणि कोमट पाण्यात टाकून जर उकळवून जर ती पिली सकाळ संध्याकाळ तर पोट साफ होते. एवढा आयुर्वेदिक आणि चांगली वनस्पती आहे. तर मंडळी, या बहाव्याच्या सुंदर फुलाबद्दल बघा, सुंदर फुलावर बोलायचं झालं ना, तर ही फुलं स्वादू शीत म्हणजे अशी थंडकार आहेत, कडू आहेत, ग्राहक तुरट असे आहेत. तर या फुलांची आमच्या आदिवासी बांधव ही फुलं जी आणली ना, ह्या फुलांची भाजी करून खातात. कारण ही भाजी खूपच स्वादिष्ट रुचकर लागते आणि याने शरीराला खूप असे औषधी आयुर्वेदिक जे घटक मिळतात. तर आमचे बांधव नेहमी या सीझनला खातात. तुम्ही पण जर ही फुलं आता जर तुम्हाला मिळाली तर नक्की भाजी करून खा, जेणेकरून तुम्हालाही या भाजीतून फायदा मिळेल. तसेच ही शेंगसुद्धा खूपच गुणकार आहे. शेंग पाककाळी आहे, तिखट, मधुर आणि बलकर, रेचक म्हणजेच पोट साफ करणारी, भूक वाढवणारी आणि कोष्ठधिकारक, कफ, पित्त, मलदोष, जोर याचा नाश करते. म्हणजे अशी भरपूर याच्यात गुणधर्म आहेत. तर खूपच अशी आयुर्वेदिक आणि चांगली आहे. आता जर सांगायचं झालं तर बघा, नायटस झालं ना, तर नायटस या बहाव्याचा कोवळा पाला आहे ना, वाटून त्याचा लेप लावतात किंवा रस लावतात. यांनी गचकरण हे सुद्धा बरं होण्यास मदत होतं. आणि तसेच बघा, बरेचसे जण आमच्या ग्रामीण भागात बिबुआ उभारला ना, तर बिबुआ उभारल्यावर बघा, म्हणजे बिबुआ कधी कधी काही ग्रामीण भागात आपले शेतात जातात, काही जंगलात जातात आणि काटे बिटे रुतात. काटा काढला का त्या ठिकाणी बिबुआ तापून त्याचा तापवलेलं ते तेल सुईने त्या जखमेत किंवा काटा रुतलेल्या जागी भरतात. परंतु काहींना तो बिबुआ उभरतो. मग बिबुआ उभरला ना, तर काय करायचं, सोपा उपाय म्हणजे मी रील्समध्ये पण सांगितलेलं आहे, परंतु आताही सांगतो. तर बिबुआ उभरला का त्या जागी ह्या बहाव्याचा पाला वाटून त्याचा रस लावला ना, तर बिबुआ उभरलेला बरा होण्यास मदत होतो. तसंच बघा, बऱ्याचशा जणांना बघा अंगाला अचानकपणे खाज सुटते, कंड सुटतो, म्हणजे ॲलर्जीसारखा प्रकार एखादा अचानक खाज येते. तर काय करायचं, एक सोपा उपाय आहे, पारंपरिक उपाय. काय करायचा, बहाव्याचा पाला घ्यायचा, तो ताकात वाटायचा. ताकात वाटल्यानंतर ना अंगाला चोळायचा, म्हणजे सगळीकडं कंड सुटतो, ते खाज सुटते तिकडं, आणि थोड्या वेळाने आंघोळ करून टाकायचं. तर हा जर उपाय केला ना, बहाव्याचा पाला ताकात वाटून लावला, तर अंगाला जी कंड सुटतो तो बरं होण्यास मदत होते. तर हा साधा आणि सोपा उपाय आहे. तर असंही तुम्ही करू शकता. गंडमाळा होतात, म्हणजे गाठी येतात बघा. गंडमाळ्यावर काय कराल तुम्ही, तर भावाच्या झाडाचं याचं मूळ खोदायचं. मूळ खोदून आणलं ना का ते वाटून तांदळाच्या धुवणात, म्हणजे तांदूळ जे धुतो ते तांदळाच्या धुण्याचे ते पाणी असते त्याच्यात वाटून त्याचा जर गंडमाळ्यावर लेप केला ना, तर गंडमाळासुद्धा बरी होण्यास मदत होते. तसेच ना बघा, बऱ्याचशा जणांना अतिसार म्हणजे जुलाब होतंय, पोट दुखतंय. तर काय करायचं, अतिसारावर ना ह्या बहाव्याला शेंगा येतात, काळ्या लांब लचक शेंगा असतात, त्या फोडायच्या, त्याच्यात मगज काढायचा. त्याच्यात मगज साधारण बोराच्या एवढा गोल करायचा आणि तो कपभर पाण्यात जरी उकळवला आणि तो जर पिला किंवा मगज नुसता खाला तरी पोटदुखी थांबण्यास मदत होते. तर साधा आणि सोपा उपाय आहे. तसेच गचकरणाला सुद्धा मी सांगितलंच मागे, गचकरण, नाईट यासाठी सुद्धा बहाव्याचे कोवळी पानं आहेत
किंवा जे कोंब वाटून चांगला जर त्याचा रस लावला तर गजकरणसुद्धा बरं होण्यास मदत होतं. परंतु मंडळींना आयुर्वेदिक उपायानं थोडासा उशीर लागतो पण बरा होतो, पण वेळ लागतो. तर त्याने फायदा होतो. तसेच एक मी आपल्या पारंपरिक उपाय सांगतोय, म्हणजे कसं आपल्या पूर्वज करत आलेत. हे कुठल्या पुस्तकात किंवा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे फक्त आपल्या आदिवासी संस्कृतीत पूर्वपार परंपरागत चालत आलेला साधा एक पारंपरिक पद्धत आहे, उपाय आहे. तर बघा, शेतीसाठी हा फायदेकारक आहे. तर बहाव्याच्या लाकडाचा बघा नांगर केला ना, पूर्वी लाकडाचेच नांगर असायचे, हल्ली आता ट्रॅक्टर आलेत. तर बहाव्याच्या लाकडाचा नांगर करून त्याने जर शेत नांगरलं तर पुढे अनेक वर्षे त्या शेतात सहसा रोगराई होणार नाही, असं आपले पूर्वज सांगत आले. आपले पारंपरिक जे आपले पूर्वपार सांगत आले त्या पद्धतीने पूर्वी करत होते. तर असंही करत होते. तर जे बहाव्याचे जर लाकडाने जर शेत नांगरलं तर त्या शेतात रोगराई येत नव्हती. तसंच मंडळी बघा, आत्ता हल्ली आंब्याचा सीझन आहे. आपले पूर्वी परंपरात आपले वंशज, आपले आदिवासी बांधव पूर्वीपासून आंबे पिकवण्यासाठी काय करायचे, तर ह्या आंबे पिकत घालताना बहाव्याची पाला आत टाकायचा. म्हणजे कुठे एखाद्या टोपल्यात म्हणा, झिल्ल्यात म्हणा, जर ठेवायचा झाला पेंडा टाकला का त्याच्यात बहाव्याचा पालासुद्धा अंथरला जायचा. आणि त्यात जर ते आंबे पिकत टाकले तर आंब्याला पूर्णपणे पिवळा धमक कलर येतो. नॅचरली याच्यात कोणताही रासायनिक प्रक्रिया नाही, काही घटक नाही, परंतु पूर्णपणे पिवळा रंग येतो. जसं हे पिवळी फुलं दिसतात ना, त्या प्रकारे आंब्याला पिवळा धमक असा रंग येतो आणि खूप आंबे सुंदर पण दिसतात आणि चांगले. हा सोपा उपाय आहे. तसेच बघा, नागिनचा त्रास होतो, नागिन होते, नागिनचे म्हणजे वाटोळे, म्हणजे फोडाफोडांचे वाटोळे होते, असा एक प्रकार आहे. त्याला माळीन वेढासुद्धा म्हणतात. तर या नागिनच्या दुखण्यावर किंवा या माळीन वेढ्यावर बहाव्याचा पालाचा काढा करून थोडासा प्यायला द्यायचा आणि त्या पाल्याने वाटून जर त्या नागिन वेढ्यावर लावलं तर नागिन बरी होण्यास मदत होते. तर हा एक साधा सोपा पारंपरिक उपाय आहे. तसेच मंडळींना आपले बरेचसे बांधव ग्रामीण भागातले आहेत, आपले शेतकरी आहेत, सगळ्यांकडं गाई गुरं जनावरं आहेत. तर बघा, कधी कधी जनावरांना काही जखमा होतात, मग जखमेत बघा किडे पडतात. तर यासाठी एक साधा सोपा पारंपरिक पूर्वपरंपरागत आपल्या पूर्वजांकडून चालत आलेला उपाय आहे. याच्यात कोणती अंधश्रद्धा नाही, काही नाही, फक्त एक उपाय आहे. तर काय करायचं, जखमेत जनावरांचे किडे पडले ना, तर काय करायचा, बहाव्याचा पाला चांगला चुरगळायचा, त्याचा रस त्या जखमेत पिळायचा आणि बहाव्याच्या 5 काड्या घ्यायच्या, बारीक बारीक 5 काड्या घ्यायच्या आणि त्या काडीला धूप द्यायचे आणि त्या काड्या जनावराच्या गळ्यात बांधायच्या. किडे नष्ट होतील. हे पूर्वपरंपरागत चालत आलेला हा पारंपरिक उपाय आहे. तर साधा आणि सोपा उपाय आहे. तर तुम्हाला करून पाहायला हरकत नाही आणि हा आपले पूर्वज करत आलेत म्हणून हा मी तुमच्यापर्यंत उपाय पोहोचवलेला आहे. तसंच बघा, काहींना गरमीचा त्रास होतो, गरमीचे चट्टे असतात. गरमीच्या चट्ट्यावर बहाव्याच्या पाल्याने, बहाव्याचा पाला त्याच्या काड्याने तुम्ही गरमीचे चट्टे शेकू शकता. किंवा दुसरा, गरमीने बघा जखमा होतात, तर त्या बहाव्याच्या झाडाच्या सालीचा काढा करायचा आणि त्या काढ्याने ते गरमीची जखम धुवून काढायची. त्याने ती जखम बरी होण्यास मदत होते. तर असे साधे सोपे उपाय आहे. तसेच कोड असतात ना, आता कोडावर मी उपाय केलेला नाही, परंतु माहीत आहे पूर्वीपासून, तर तो सांगतोय. साधारण कोड असतात ना, त्यानं काय करायचा, तर हे कोड पाल्याच्या काड्याने धुवून काढायचा आणि बहाव्याच्या कोवळे पानं असं वाटून घ्यायची, चांगली पेस्ट करायची आणि ती पेस्ट चकती त्या कोड असलेल्या त्या सफेद डागावर ती चकती फडक्याने बांधून घ्यायची. तर असं केल्याने त्याच्यातही सुद्धा हळूहळू फरक पडू शकतो आणि हे करायला हरकत नाही. तर हे साधे सोपे उपाय आहेत मंडळी, आपले ग्रामीण भागातले, तर करायला हरकत नाही. तरीही तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या
चांगले वैद्य वनस्पती उपचार करणारे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावा. मी फक्त तुमच्यापर्यंत एक आपली पारंपरिक उपाय पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी सर्वांना माहीत हो म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे. कारण काय आपले बरेचसे वनस्पती उपचार आपले पूर्वजांबरोबर जे एकमेकाला न सांगितल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर हा एक साधा आणि सोपा एक उपाय सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे. मंडळी, तुम्हाला मी आज 10 या वनस्पतीबद्दल आयुर्वेदिक माहिती दिली आहे. ती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या वनस्पतीचा फायदा करता येईल. धन्यवाद.